आज आपण सिंपल पास्ट टेन्स पाहणार आहोत. भूतकाळात घडणाऱ्या घटनांकरिता पास्ट टेन्स वापरतात. सिंपल पास्ट टेन्समध्ये सब्जेक्ट कोणताही असला तरी आपल्याला क्रियापदाचे दुसरे रूप वापरायचे आहे. सब्जेक्ट प्लस क्रियापदाचे दुसरे रूप प्लस ऑब्जेक्ट घेतल्यानंतर सिंपल पास्ट टेन्सचे वाक्य तयार होते. जसे आय वेंट टू स्कूल, वी वेंट टू स्कूल, यू वेंट टू स्कूल, ही वेंट टू स्कूल, मीरा वेंट टू स्कूल, दे वेंट टू स्कूल. आता आपण प्रश्नार्थक आणि नकारार्थी वाक्ये कशी बनतात ते पाहूया. आय प्लेड, डीड आय प्ले. डीड प्लस सब्जेक्ट प्लस क्रियापदाचे पहिले रूप घेतल्यानंतर प्रश्न तयार होतो. आय डीड नॉट प्ले, सब्जेक्ट प्लस डीड नॉट प्लस क्रियापदाचे पहिले रूप. डिडंट आय प्ले, डीड प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस क्रियापदाचे पहिले रूप. आता आपण सिंपल फ्युचर टेन्स पाहणार आहोत. भविष्यकाळात घडणाऱ्या सर्व घटनांकरता सिंपल फ्युचर टेन्स वापरतात. यामध्ये सब्जेक्ट प्लस विल प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट घेतल्यानंतर सिंपल फ्युचर टेन्सचे वाक्य तयार होते. जसे आय विल गो टू स्कूल, वी विल गो टू स्कूल, you will go to school, he will go to school, Meera will go to school, they will go to school. आता आपण प्रश्नार्थक आणि नकारार्थी वाक्य कशी बनतात ते पाहूया. he will study, will he study, will प्लस सब्जेक्ट प्लस क्रियापदाचे पहिले रूप. he will not study, सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस क्रियापदाचे पहिले रूप. विल ही नॉट स्टडी, विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस क्रियापदाचे पहिले रूप. हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि सिंपल पास्ट सिंपल फ्युचरची वाक्ये बनवण्याचा सराव करा.